नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। आमच्या तमाम दर्शकांना बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता पाहूया काही ठळक घडामोडी। सहरा देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रतापराव सावंत देसाई सेवानिवृत्त, शुभेच्छांचा वर्षाव। बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी जिंदाल कंपनीवर पुन्हा 3,67,00,000 दंडात्मक कारवाई। केंद्रीय रेल्वे मंत्री जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर, अपघातांची कारण मीमांसा जाणून घेणार। राजीव गांधी जीवनदायी योजनेतून जिल्हाभरात 2.25 कोटींचा खर्च, 2063 रुग्णांनी घेतला लाभ। आणि आजपासून गॅस सिलेंडर मिळणार 1,000 रुपयांनी, अनुदानाची रक्कम होणार संलग्न बँक खात्यात जमा। तर आता वळूया सविस्तर बातम्यांकडे। मराठा मंदिर मुंबई या महाराष्ट्रातील ख्यातनाम संस्थेच्या सहरा देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रताप अनंतराव सावंत देसाई हे काल 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था तसेच कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या। शिक्षण क्षेत्रातील एक ज्ञानी, अनुभवी, अभ्यासक, विषय तज्ञ म्हणून प्राचार्य प्रताप सावंत देसाई हे परिचित आहेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत MA पर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षक, अध्यापक ते प्राचार्य असा कौतुकास्पद प्रवास केला। अत्यंत शांत आणि संयमी वृत्तीचे, शिस्तीचे आणि काटेकोरपणे वागणारे एक गुणी प्राध्यापक म्हणून प्रताप सावंत देसाई यांचा लौकिक आहे। अशा गुणी प्राध्यापकांचे गोडवे जितके सांगाल तितके थोडेच आहेत। प्राचार्य पदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच मंगलमूर्ती प्रतिष्ठान आदी संस्थांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे आणि बजावतही आहेत, असे प्राचार्य सावंत देसाई 31 डिसेंबर 2014च्या पूर्वसंध्येला सेवानिवृत्त झाले आहेत। सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम सहरा देसाई अध्यापक विद्यालयात आयोजित करण्यात आला होता। यावेळी मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। सामाजिक, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला विनायक हतकमकर, माननीय शिरगोपीकर सर, प्रताप सावंत देसाई, सुधाकर सावंत, कॅप्टन दिलीप भाटकर, पाटील सर, शेलार सर, कुंभार सर, संतोष नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून प्राचार्य पदाची धुरा सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले। आपल्या प्राचार्य पदाच्या कालावधीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलं। तर बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी जिंदाल कंपनीवर पुन्हा दंडात्मक कारवाई। जिंदाल कंपनीची मिजाज काही औरच। मागील काही दिवसांपूर्वी बेकायदा उत्खनन प्रकरणी जिल्हा प्रशासनाने या कंपनीला सुमारे 56 कोटींचा दंड ठोठावला होता। याला न जुमानता कंपनीने पुन्हा बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी पुन्हा 3,67,00,000 रुपयांचा दंड जिल्हा प्रशासनाने ठोठावला आहे। एवढं मात्र खरं की एक कंपनी शासनाचे नियम धाब्यावर बसवते। जयगड परिसरातील चाफेरी गावी साऊथ अँड वेस्टर्न स्टील कंपनीने बेकायदेशीर 2 ठिकाणी उत्खनन केल्याचं निदर्शनास आलं आहे। याबाबत ग्रामस्थांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली। त्यानंतर त्वरित प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी चाफेरी येथे संयुक्त पाहणी केली। यामध्ये एका ठिकाणी 4,840 ब्रास तर दुसऱ्या ठिकाणी 10,998 ब्रास बेकायदेशीर उत्खनन केलं असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं। याची दखल घेत प्रांताधिकारी यांनी या कंपनीला एकूण 15,838 ब्रास बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी ठपका ठेवला आहे। ऑगस्ट 2014 मध्ये हे उत्खनन झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। या बेकायदेशीर उत्खननासंबंधी जिंदाल कंपनीला जिल्हा प्रशासनाने 3,67,00,000 रुपयांच्या दंडाची नोटीस जारी केली आहे। दरम्यान यापूर्वी जिंदाल कंपनीवर 56 कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई जिल्हा प्रशासनाने केली आहे। मात्र त्याचे पुढे काय झालं हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। तर आता वळूया पुढच्या बातमीकडे।
जागतिक आश्चर्य म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या कोकण रेल्वे समोरील उभे राहिलेले आव्हान आम्ही स्वीकारलं असून रेल्वेला लवकरच नवे रूप दिलं जाईल। त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणेचे ऑडिट होणार असून स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात येणार आहे। शिवाय नागोठणे, कणकवली, वीर आणि खेड येथील अपघातांची कारण मीमांसा करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे। कोकण रेल्वे समोर आव्हाने असली तरी ती लवकरच दूर केली जातील असे सांगताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलं की कोकण रेल्वेचे दुपदरीकरण तसेच खडतर मार्गावरील सुरक्षा व्यवस्था या मार्गावरील आवश्यक उपाययोजना करण्यात येतील। कोकण रेल्वे मार्गावर मागील 3 महिन्यात नागोठणे, कणकवली, वीर आणि खेड येथे झालेल्या अपघातांची कारणे शोधण्यात येणार असून सुरक्षा यंत्रणेचे ऑडिट केलं जाईल। तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल। रेल्वे मार्ग अधिक गतिमान करण्यात येणार असून या मार्गावरील प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा देणे तसेच रेल्वेच्या एकंदरीत स्मार्टनेसवर भर दिला जाईल। भारतीय रेल्वेच्या इतिहासातील कोकण रेल्वे ही महत्त्वपूर्ण असून देशाचा दुवा म्हणून पाहायला गेलेल्या रेल्वेच्या वाढत्या समस्या दूर करणे यावर अग्रक्रम राहील। कोकण रेल्वे यांच्या वादाच्या अनुषंगाने अधिक समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी लागणारी आवश्यक रक्कम उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दौऱ्यावर येत आहेत। या निमित्ताने प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यात यावा अशी मागणी जनतेने केली आहे। आज इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस। मागील वर्ष अनेक घटनांनी आणि घडामोडींनी युक्त असं होतं। यामध्ये लोकसभा, विधानसभा सारख्या महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या, अनेक राजकीय बदल घडले, जनतेला महागाईचा सामना करावा लागला, अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला काही प्रमाणात शासनाला जबाबदार ठरवण्यात आलं। मात्र नव्या सरकारने महागाई रोखण्याचं आश्वासन दिलंय। नवीन वर्ष हे सुख, समाधान आणि आनंदाचं असू दे अशी अपेक्षा आहे। दरम्यान नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। रत्नागिरीकरांच्या सेवेत नव्यानेच रुजू झालेलं चष्मे आणि गॉगल्सचे अत्याधुनिक असं भव्य शोरूम श्रीराम ऑप्टिकल। रेबॅन, फॅस्ट्रॅक, वॉग, ओकले आदी जगप्रसिद्ध नामवंत कंपन्यांचे गॉगल्स मिळण्याचं एकमेव ठिकाण। लहानग्यांसाठी विविध रंगरूपातील गॉगल्सची भरपूर व्हरायटी, चष्म्यांच्या फ्रेमच्या विविध डिझाईन्ससह क्रिझल, स्विच, प्राइम आणि कोडॅक अशा नामवंत कंपन्यांच्या लेन्स हजर स्टॉकमध्ये उपलब्ध। श्रीराम ऑप्टिकल, गाळा नंबर 12, शंकेश्वर हेरिटेज, परकार हॉस्पिटल समोर, IDBI बँक शेजारी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी। आधुनिक सेवा सुविधांनी नटलेलं रत्नागिरीतील एकमेव वातानुकूलित शोरूम सिटी सेंटर मोबाईल शॉप। सॅमसंग, नोकिया, कार्बन, मायक्रोमॅक्स, सोनी, झोलो, सेलकोन, इंटेक्स आदी विविध कंपन्यांचे मोबाईल अगदी माफक किमतीत सर्व प्रकारच्या मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज एकाच ठिकाणी। सिटी सेंटर मोबाईल शॉप, गाळा क्रमांक 4, शंकेश्वर प्लाझा, नाचणे रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी। महाराजा बॅग हाऊस, VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण। स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध। नम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस, गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्ह, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी। माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत। 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच। नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यातील 2063 रुग्णांनी लाभ घेतला आहे। या योजनेच्या माध्यमातून 2,83,25,369 रुपये इतका खर्च करण्यात आला असून या योजनेसाठी जिल्ह्यातील 5 रुग्णालयांमध्ये रुग्णांना सुविधा दिल्या जात आहेत।
दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील मात्र पांढरी शिधाधारक वगळता अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 21 नोव्हेंबर 2013 रोजी सुरू झाली. जिल्हा शासकीय रुग्णालय, परकार हॉस्पिटल, लांजा येथील दीनदयाळ रुग्णालय, चिपळूणचे परशुराम हॉस्पिटल, सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयाचा यामध्ये समावेश आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा आहे. खासगी रुग्णालयात याचा लाभ घेणाऱ्यांसाठी किमान 1 ते 1,500 रुपये खर्च येतो. मात्र या योजनेतून मोफत लाभ मिळत आहे. त्याचबरोबर वालावलकर, परकार या रुग्णालयात शस्त्रक्रियांचे रुग्ण दाखल केले जातात. त्यामध्ये कॅन्सर, हृदयरोगांसारख्या रुग्णांचा समावेश आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक अपघात होतात. त्यातील रुग्णांवरही या योजनेतून उपचार केले जातात आणि या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2139 रुग्ण दाखल झालेत. त्यातील 68 प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे रद्द झाले तर 8 प्रस्ताव अजून प्रलंबित आहेत. प्रत्यक्षात 2063 रुग्णांना याचा लाभ मिळाला असून त्यांच्यावर 2,83,25,369 रुपये शासनाकडून अदा केले गेलेत. दरम्यान जिल्ह्यातील या 5 रुग्णालयात उपचार न होणाऱ्या रुग्णांना कोल्हापूर, मिरज, कराड किंवा मुंबईत हलवलं जातं. रत्नागिरीतील कोऑर्डिनेटर या रुग्णांना संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून देतात. आतापर्यंत शेकडो रुग्णांना याचा लाभ घेता आला आहे. यामध्ये एंजिओप्लास्टीचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीतून कोल्हापुरात पाठवण्यात आले आहेत. तर आजपासून गॅस सिलेंडर मिळणार. 1,000 रुपयात अनुदानाची रक्कम होणार संलग्न बँक खात्यात जमा. प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यवसायाला गॅस सिलेंडर हा आवश्यक आहेच. मात्र आता यापुढे आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न न केल्यास सिलेंडरवरील सबसिडी मिळणे बंद होणार आहे. यासाठी आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की भारत सरकारच्या वतीने डीबीटी ही नवीन योजना LPG ग्राहकांना लागू करण्यात आली आहे. याबाबतचे सर्वेक्षण काम चालू करण्यात आलं असून जिल्ह्यात 2,23,647 LPGचे ग्राहक आहेत. यापैकी सर्वाधिक ग्राहक हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस सिलेंडर खरेदी करतात. याशिवाय भारत गॅस पेट्रोलियमचाही यामध्ये समावेश आहे. यापूर्वी 52% गॅस सिलेंडर धारकांनी आपल्या बँक खात्याशी आपल्या आधार क्रमांकाची नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित ग्राहकांनी ती नोंदणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलं आहे. 65% गॅस सिलेंडर ग्राहकांचा बँक खाते क्रमांक आहे. मात्र त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खात्याशी संलग्न झालेला नाही. त्यांनी सुद्धा आपला आधार क्रमांक आपल्या बँकेत देऊन आपले खाते अपडेट करून घ्यावं, कारण ही सवलत केवळ मार्च अखेरपर्यंत लागू आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड अथवा बँक खाते अशा क्रमांकांपैकी दोन्ही उपलब्ध नाहीत अशांनी आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक जूनपर्यंत मिळवून अनुदानित सिलेंडरच्या सवलतीचा लाभ घ्यावा. अन्यथा संबंधितांना खाजगी दरांनी सिलेंडर घ्यावा लागेल. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सहरा देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रतापराव सावंत देसाई सेवानिवृत्त. शुभेच्छांचा वर्षाव. बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी जिंदाल कंपनीवर पुन्हा 3,67,00,000ची दंडात्मक कारवाई. केंद्रीय रेल्वे मंत्री जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर. अपघातांची कारण मीमांसा जाणून घेणार. राजीव गांधी जीवनदायी योजनेतून जिल्हाभरात 3.25 कोटींचा खर्च. 2,063 रुग्णांनी घेतला लाभ. आणि आजपासून गॅस सिलेंडर मिळणार 1,000 रुपयांनी. अनुदानाची रक्कम होणार संलग्न बँक खात्यात जमा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.